धारावीमधल्या श्री सिद्धिविनायक फेस्टिवल मंडळानं गणपतीतलं मानसिक आरोग्य सकारात्मक ऊर्जा दाखवणारी आरास केली आहे। यावर्षी फक्त 2 इंचांची श्री राम अवतारातली गणेशाची मूर्ती आहे। हे दृश्य केवळ धार्मिक नाही तर मानसिक बळाचंही प्रतीक आहे। काल मानखुर्दमध्ये भालेकर कुटुंबाच्या घरी मोठ्या उत्साहात गौरी आगमन झालं। घरात आनंदाचं आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं। पारंपरिक पद्धतीनं गौरीचं स्वागत करत आनंद साजरा केला। अरे मधून सर यंदा कळव्यातल्या चिटणवीस कुटुंबानं गणेशोत्सवाला हिमालय आणि शिवलिंगाची आरास केली होती। ढोलकी आणि टाळांच्या गजरात आरती केली आहे। आनंद आणि मंगलमय वातावरणात बाप्पाच्या नावाचा जयघोष केला गेला। कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये तेगीनहाळ गावामध्ये गणपतीसाठी आकर्षक सजावट केली आहे। संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक ग्रुपनं सजावट केलेली आहे। सिंधुदुर्गात कणकवली येथे श्री देवी भगवती मंदिर येथे भजन सेवा सादर केली। नवतरुण उत्साही प्रासादिक भजन मंडळातर्फे भजन झालं। अवघ कोकण गणेशोत्सवामध्ये आरतीच्या सुरात भजनाच्या नादात दंग होता। नाशिकच्या देवळा परिसरात सुभाष रोडमध्ये गणेश मित्र मंडळानं 14 फूट उंच मूर्तीची स्थापना केली आहे। मोठ्या जल्लोषात गणेश मूर्ती आणली आणि आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा केली। सामाजिक उपक्रम आणि करमणुकीच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधन आणि जनजागृती केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।